रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा, चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात। अयोध्या पार्क, अमरापूर रोड, पलूस आणि साई सिद्धी पार्क, जुना येळावी रस्ता, शिवाजीनगर रोड, पलूस। प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह बांधकामासाठी नामांकित बँक, वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध। आपली जागा आजच बुक करूयात। संपर्क प्रमोद भुसडे 8888 08 86 04, किरण निकम 95 79 77 11 77, विनय राजमाने 95 03 41 50 50। ऐतवडे खुर्द येथील वारणा नदी धोक्याची पातळी ओलांडली, जनावरांसह 150 नागरिकांचे स्थलांतर। मागील 8 दिवसापासून चांदोली पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू असून वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। यामुळे ऐतवडे खुर्द तालुका वाळवा येथील वारणा नदीच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे। काल शुक्रवारी रात्री कुंभार गल्ली व पाटील गल्लीत 3 ते 4 फूट पाणी शिरले आहे। शिवाय स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे। संभाव्य धोका ओळखून सरपंच संभाजी पाटील यांनी गावातील 200 नागरिक व 150 जनावरांचे स्थलांतर करण्यात आले आहे। त्यांची जिल्हा परिषद शाळेत व्यवस्था करण्यात आली आहे। आज सकाळपासून पावसाने उसंत देत हलक्या सरी कोसळत आहेत। यामुळे नदीकाठावरील नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे। तर आज सकाळी 8 वाजता अलमट्टी धरणातून 3 लाख क्युसेक्स पाणी सोडले आहे। यामुळे पूरबाधित नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। पाटील, मी ऐतवडे खुर्दमधून बोलतोय। आजची ही परिस्थिती पुराची एकदम डेंजर आहे। याच्यापेक्षा पातळी वाढली तर आणि नुकसान होणार आहे। नदीकाठच्या सगळ्या ज्या जमिनी आहेत, जी पिकं सोयाबीनची आहेत, ते सगळी हे झालेले आहेत। त्यावेळा ह्या सगळ्या शेतकऱ्यांनी, गावकऱ्यांनी सरकारनं मदत द्यावी असे भावना माझ्या मनात वाटते। याची सरकारनं पण नोंद घ्यावी। पाण्याची पातळी याच्यापेक्षा वाढून न देता कोण जलसंपदा कोण असतील मंत्री त्यांनी त्याची काळजी घ्यावी असं मला वाटतंय। लोकांना पीक कर्ज असू दे, काय असू दे, या बाबतीत नुसती आश्वासनं न देता काहीतरी त्यांच्या ताण भागवावी असे आमच्या सगळ्या तमाम सांगली जिल्ह्याच्या पूरग्रस्त लोकांची इच्छा आहे आणि तो सरकारनं निर्णय घ्यावा। सांगली कायम डावलली जाते, सांगली सदन आहे असं कायम बोललं जातं, पण ही तशी परिस्थिती नाही। आज आमच्याकडे खायला सुद्धा शाळू हायब्रिड ही गोष्ट नाही। आज 5.45 4,500 वर गेलेला आहे त्याचा दर, हे अयोग्य आहे। सरकारने जी दखल घेणं ही एक काळाची गरज आहे असं मला तरी वाटतं, सर्व लोकांना वाटतं। आभारी आहोत।